वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. सोनेवाडी येथे बाबासाहेब फटांगरे यांच्या वस्तीवरील चोरीचा प्रयत्न फसला. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी घेतली घटनेची माहिती. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील फटांगरे वस्तीवर बाबासाहेब राधाजी फटांगरे यांच्या घरी गुरुवारी पहाटे 3:15 वाजता चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पाना व लोखंडी रॉडच्या साहाय्याने त्यांनी घराचे कुलूप तोडले. बाहेरून सर्व घरांचे दरवाजे बंद करून घेतले. सर्व अंगणातील लाईट बंद केले, बल्ब काढले. मात्र सागवानी दरवाजा उघडताना तो वाजला आणि बाबासाहेब फटांगरे यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करत शेजारच्या खोलीत झोपलेला मुलगा निलेश फटांगरे यांना जागे केले. चांगदेव फटांगरे, राजेंद्र फटांगरे त्यांच्या मदतीसाठी धावून आले. मग चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. पोलीस पाटील दगू गुडगे यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल आणि शेख गोपनीय विभागाचे प्रमुख राम खारतोडे यांनी घटनास्थळी भेट देत पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले. गेल्या महिन्यात देखील या परिसरात एकाच रात्री 3 ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घालत चोऱ्या करून आपली दहशत कायम ठेवली होती. फटांगरे यांच्या वस्तीवर येण्यापूर्वी त्यांनी शेतातील शेतमजूर यांच्या घराचे देखील कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक केली, परंतु तेथे त्यांना काहीच मिळून आले नाही. म्हणून त्यांनी फटांगरे यांच्या वस्तीवर पुन्हा एकदा चोरीचा प्रयत्न केला, मात्र तो सतर्कतेमुळे फसला. पत्रकार लक्ष्मण जावळे, कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील बाबासाहेब राधाजी फटांगरे यांच्या वस्तीवर पहाटे 3:15च्या दरम्यान चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण बाबासाहेब भाऊंना त्या ठिकाणी जाग आली आणि काय घडलं ते आता त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया. रात्री साधारण 3:15 वाजता मी झोपलो होतो. पाऊस चालू होता. दरवाजा खूप जोरात वाजायला लागला, त्याच्यामुळे मला जाग आली. त्यानंतर मी उठून पाहिलं तर आतले कडी कोंडे तोडलेले होते. दरवाजा उघडायचा प्रयत्न चालू होता. बाहेरून टामी घातलेली होती. बाहेरचं लोखंडी शटर तोडलेलं होतं आणि जोरात दरवाजाला बाहेरून धक्के द्यायचा प्रयत्न करायचा चालू होता. मी मधून जोराने आरडलो. त्याच्यानंतर दोन्ही दरवाजे बाहेरून लावून चोरट्यांनी पळ काढला. दरवाजे अर्धवट मोडलेले सोडून मग मी शेजारी आवाज दिला. आमचे बंधू चांगदेव फटांगरे, शेजारी राजेंद्र फटांगरे हे आले. हे आल्यानंतर दरवाजे उघडून आम्हाला बाहेर काढलं. कदाचित रात्री आमच्यावर हल्लासुद्धा झाला असता. आम्ही भीतीने फार घाबरलो आणि मग नंतर मी रात्री 4 वाजताच आमच्या पत्रकार लक्ष्मण जावळे, पोलीस पाटील दगू गुडगे यांना फोन केला. त्यांनी रात्रीच्या रात्री साहेबांना कळवलं. त्याच्यानंतर आमचे नेते राजेश आबा यांनी दुपारी माहिती झाल्यानंतर त्यांनी साहेबाला फोन करून साहेबाला प्रत्यक्ष आता वस्तीवर पाठवलं आणि सगळ्याची देखरेख करून आणि साहेब आत्ताच गेलेले. धन्यवाद. सोनेवाडीतील बाबासाहेब फटांगरे यांच्या वस्तीच्या ठिकाणी काल रात्री चोरी करण्याचा घरफोडीचा प्रयत्न झालेला आहे. सदरच्या ठिकाणाला आम्ही भेट दिलेली आहे. त्याच्या पाठीमागं जे काही चोरटे असतील त्या संदर्भानं अधिक चौकशी करत आहोत.